आताचे संस्कार आहेत, संस्कृती आहे, ते जपलं पाहिजे. आणि खरंच तुम्ही स्वतःच्या मनावरती हात ठेवून, तुमच्या हृदयावरती हात ठेवून विचारा, खरंच दवाखान्याची आपल्याला एवढी गरज आहे का? इतर प्राणी पक्षी जगतात ना, रोज कुठला प्राणी बीपीची गोळी खातो आणि मग जॉबवर जातो किंवा चालायला जातो, असं आहे का? शुगरची औषधं चालू आहेत, ती घेतल्याशिवाय चालत नाही, असं एखाद्या जनावराचं होतं का? पण मनुष्य प्राण्यालाच काय झालंय? मनुष्य प्राण्याला जी बुद्धी आहे ना, ती जास्त देऊन देऊन चुकलाय असं मला वाटायला लागलं. कारण आपण काय झालं, माझ्याकडे बरेच लोक येतात, रिपोर्ट सगळे सांगत बसतात, हे एवढं आहे, ते तेवढं आहे, असं आहे, तसं आहे. डॉक्टरांना माहिती नाही तेवढी आपल्याला माहिती आहेत औषधाचं. कशासाठी या गोष्टी? खरंच गरज आहे का? आणि जर खरंच याची गरज असती तर निसर्गानं झाडालाच सलाईन आणि औषधं लोंबकळली असती, लावलं असतं ना. ज्याची गरज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. मग पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, खूप वनस्पती अशा आहेत ज्या आपल्या वेगवेगळ्या आजारांवरती उपयुक्त आहेत, पण आपण ते बघत नाही, आपण ते घेत नाही. खूप काही वनस्पती अशा आहेत, खूप फळं अशी आहेत जी खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी येते, ताकद येते. काही पानं असे दात मजबूत करणारे आहेत, डोकंदुखी घालवणारे आहेत, उष्णता घालवणारे आहेत, पित्त घालवणारे आहेत, पोटा साफ करणारे आहेत. खूप काही गोष्टी आपल्याला दिल्या आहेत, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. आम्हाला फक्त सवय लागलेली आहे इन्स्टंट पाहिजे, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा इन्स्टंट आहे सगळं. आता मी सांगतो बघा की लूज मोशन सुरू झालं की चमचाभर मेथीचे दाणे जिभेवरती ठेवायचे आणि अर्धा ग्लास गरम पाण्याबरोबर ते प्यायचे, चावायचे नाही. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटापासून टोटल बंद. मुद्दामून जाऊन बसलं तरी होणार नाही, एवढी गॅरंटी देतो. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे होतं तुम्हाला? चिमटभर मीठ जिभेवरती ठेवलं, 30 सेकंद फक्त शांत बसायचं. 1 मिनिट पण नाही, 30 सेकंद, अर्धा मिनिट शांत बसायचं. त्याच्यावर जर प्लेन वॉटर पिलात तुम्ही, म्हणजे आपलं घरगुती रेग्युलर पाणी जे आहे, तर ते जर अर्धा ग्लास पिलात, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बरोबर डोकेदुखी थांबते. आता मायग्रेनचा त्रास असतो बघा, बऱ्याच लोकांना मायग्रेन असतो, माथा उठतो, तर या लोकांना खूप त्रास असतो. एरंडाच्या पानाला खोबरेल तेल लावून गरम करायचं, ते माथ्यावरती बांधायचं, एका रात्रीत मायग्रेन काय होतं. पण आपण करतो काय? जरा फोन बंद करा ताई प्लीज. हो ताई, बंद करा प्लीज प्लीज. खूप जीव तोडून बोलतो मी आणि याचे पैसे घेत नाही. मला पोहोचवायचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तुमच्यासाठीच चाललंय. नाही का मला माहिती नाही म्हणून सांगत नाही, मला हे सगळं माहिती आहे, मी घरात उपयोग करतो या सगळ्या गोष्टी. म्हणून आजही वय 54 आहे, कारण मी व्यवस्थित आहे, मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. 54 वयात सुद्धा आज मी ओके आहे. आजही माझी केस आहे, ते ओरिजिनल आहे, ते काही डुप्लिकेट नाही आहे. म्हणजे हो, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ती आपल्या शरीराची आहे. आपलं शरीर ओके राहिलं तर खरंच आपण काहीतरी चांगलं पुण्य केलं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात पाप काय माहिती का? अंतरावर पडून मरणं. 4 दिवस 8 दिवस माणसं बघतात, किती तुम्ही आयुष्यावर पैसा कमवलेला असा, किती श्रीमंत असा, 4-8 दिवस, 8 दिवसानंतर जास्त पैसे असतील तर सेवेसाठी 2 नर्स ठेवल्या जातात. त्यांचं ते बघतात, ते पण ते पैशासाठी काम करतात, पैशापुरतं काम करतात. तुम्ही बसत नाही तिकडंच, तुम्ही आला तिकडं चालेल. तर अशा पद्धतीनं राहू शकतो. गरीबातला गरीब किंवा सर्वसामान्य लोक फक्त मरणाची वाट बघत बसतात, कधी मरता येते अंतरावर पडलेल्या व्यक्तीची. याच्या पलीकडे काय? आणि असलं आयुष्य दुश्मनाला सुद्धा नको. मी म्हणतो दुश्मनाला सुद्धा आजार नको, दुश्मनाला सुद्धा नको आजार. आजारानं मरणं खरंच खूप वाईट आहे. आणि एवढं आपण दवाखाने करतो, सगळीकडे फिरतो, खरंच बरं होतो का? किती लोक बरे झाले का? मग बरं झालं ते बीपी शुगरच्या गोळ्या आयुष्यभर का खाता? कुठेतरी बंद व्हायला पाहिजे ना, कुठेतरी थांबायला पाहिजे. आज सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग तुम्ही राहा. आपल्याला आयुष्य परत परत नाही, एकदाच जन्माला यायचं आहे, एकदाच मरायचं आहे. का पुन्हा पुन्हा आयुष्य आहे का? एकदा मेलं की गेलं, संपलं सगळं, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. माणसं वीटभर जागेसाठी, फुटभर जागेसाठी आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करतात. पण त्यातलं 1 इंच तरी सोबत नेता येणार आहे का आपल्याला? येणारे कोण असतात? भाऊ, भावकीतले लोक. घेऊ द्यात तिकडे. त्या फुटभर जागेसाठी जेवढ्या तुम्ही कोर्ट कचेरीत पैसा आणि वारे घालताय ना, तेवढ्या तुम्ही 10 एकर घ्या कुठं.
दवाखान्यात आज हा वेळ आणि पैसा जे घालवताय ना, त्यात थोडासा व्यायाम केला आणि घरगुती उपचार केले तर तुम्हाला काही आवश्यकता नाही दवाखान्याची कशाची. माझ्याकडे पण सारखं सारखं येऊ नका, मी पाया पडतो तुमच्या. असं कोण सांगणार नाही तुम्हाला. उलट तुम्हाला स्कीम काढली जाते, प्रत्येक गोष्टीत स्कीम असते. तर याच्यापेक्षा मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, घरगुती उपचार करा, घरच्या घरी करा. आणि परमेश्वरानं सगळं दिलंय आपल्याला दिलंय. तुम्हाला जर बघायचंच असेल ह्या सगळ्या गोष्टी, वनस्पतींची माहिती घ्यायची असेल, काय करायचं असेल तर कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावरती गगनबावड्याच्या ठिकाणी बऱ्याच वनस्पतींची माहिती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. तिथं तुम्हाला फिरायला नेलं जातं फ्री ऑफ कॉस्ट, पैसे नाही. तिथे सगळे पॉईंट दाखवले जातात. डॅम आहे, झालं तर घाट आहे, घाटातले काही पॉईंट आहेत, सनसेट पॉईंट आहेत, ते तुम्हाला दाखवून मस्तपैकी तिथे फिरून आणलं जातं. पैसे नाहीत बरं का. जंगलाची माहिती सांगितली जाते, प्राण्यांची माहिती सांगितली जाते, पक्ष्यांची माहिती सांगितली जाते. मी बऱ्याच गोष्टीत वाचन म्हणजे आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपल्या ऋषीमुनी भारतात जन्माला आले माहिती आहेत ना. अमेरिकेत कोण आला ना ऋषीमुनी जन्माला, भारतात आले. भारतात आयुर्वेदाचा शोध लागला, भारतानं सगळ्या, आणि भारतात सगळ्या वनस्पती आहेत. आपण भाग्यवान आहे, आपल्या इकडे वनस्पती भरपूर आहेत. खरंच आपण भाग्यवान आहे. पण आपल्याला इझी अवेलेबल होते, सहज मिळते म्हणून बहुतेक त्याची किंमत नसावी. आपल्याला थोडीशी किंमत लक्षात घ्या. नाहीतर कसं असतं मध्ये काही लोक बघा तिरुपतीपर्यंत जातात पण घरातल्या देवाला नमस्कार करत नाही, आई वडिलांना नमस्कार करत नाही. देव करायचं, 100 पूजा करायच्या, अर्चा करायच्या आणि आई वडिलांना नमस्कार करायचा. काय उपयोग आहे? आई वडिलांनी जन्म दिला नसता तर. म्हणून सांगतो तुम्हाला की आयुष्य पुन्हा नाही. या सगळ्या गोष्टी आपण सत्य बघायला शिकलो पाहिजे. ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलंय ते वाचन भरपूर केले. आणि जे काय आज लुप्त होत चाललेलं आहे, म्हणजे पूर्वी आमच्या इथे पद्धत कशी होती, आपल्याला स्वतःला जे औषध माहिती आहे ना, वन औषध, ते आपल्या मुलाला पण सांगत नसायचं. मुतखड्यावरचं औषध नाहीच सांगायचं, मुलाला पण सांगायचं. हे मेलं त्याच्याबरोबर ते औषध पण मेलं. म्हणजे स्वतःचं महत्व राखण्यासाठी खूप काही गोष्टी करायच्या. अशा लोकांच्या घरी मी जाऊन काही एका इलाजासाठी मी एकेकाच्या घरात जाऊन शेण काढले 8-8 दिवस. मला एक माणूस म्हटला 8 दिवस माझ्या शेण काढायला थांब, मग तुला इलाज सांगतो. 8 दिवस त्याच्या घरी मी शेण काढले, त्याच्या गाई म्हसरांचं शेण काढलं. तेव्हा त्यानं मला दाखवलं, तेव्हा त्यानं वनस्पती सांगितली. कुणी पैसे घेतले, कुणी काय केले, ठीक आहे, पण ते मी आज तुमच्या पुढे फ्री ऑफ कॉस्ट सांगतोय. आणि त्याच्यातून लोक आज बरे होत आहेत. आज युट्यूबवरती बघून हजारो लोक बरे झाले. युट्यूबवरचे इलाज करून कुठं ना कुठंतरी बरं वाटतंय म्हणून तुम्ही इथंपर्यंत येता. आणि मी म्हणतो इथंपर्यंत येण्यापेक्षा ते इलाज तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं करा. तुम्ही शिकायचं असलं तर खरंच गगनबावड्याला या. तुम्हाला शिकवले जातील, सांगितले जातील कोणत्या वनस्पतीचं किती प्रमाण कुणासाठी घ्यायचं, स्त्रियांसाठी किती, पुरुषांसाठी किती, मुलांसाठी किती, वयोवृद्धांसाठी किती, काय घ्यायचं, आजार किती प्रमाणात आहे, त्या पद्धतीनं कसं करायचं, हे सगळ्याची माहिती तिथं आम्ही देतो. त्याचे पैसे घेत नाही, कारण आम्हाला ह्याचं जतन करायचं आहे, आम्हाला ह्याचं प्रसार करायचा आहे, प्रचार करायचा आहे. आणि हे आपल्या भारताचं आहे. स्वदेशीचा वापर करा म्हणतात, तसं मी असं सांगितलं निसर्गाचा उपयोग करा आणि तुम्ही व्याधीमुक्त व्हा, आजारमुक्त व्हा. आता इथं आल्यानंतर 5 मिनिटात काय माणसं बरी होतात. चमत्कार नाही आहे, चमत्कार नाही आहे हा. जे पूर्वीच्या लोकांनी जे लिहून ठेवलेले आहेत नसांची माहिती, ती वाचून आम्ही करतो. आता काही वनस्पतींचं आम्ही बघतो. आता सुतार पक्षी बघा, झाडावरती टक 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 करणारा असतोय ना, त्याची चोच कधी झिजते का? कधी मोडलेली बघितली आहे का? का बरं? नेहमी कठीण, जेवढं लाकूड कठीण आहे त्याच्यावरती तो घर डोली तयार करत असतो सुतार पक्षी. तुम्हाला माहिती आहे का, सुतार पक्षाच्या लाळीमध्ये म्हणजे चोच मारतो ना, जेव्हा ती लाळ टाकतो त्या लाळीमध्ये तिथलं ते मऊ करण्याची ताकद असते. आणि त्या जर लाळीचा जर समजा चुरा जर आपल्याला मिळाला आणि त्याची पेस्ट करून जर आपण लावली तर लाईफमध्ये तुमचा दात हलणार सुद्धा नाही, पडायचं लांबच आहे, किडणार नाही, पडणार नाही, अशी माहिती तुम्हाला मिळेल. सुतार पक्षाचे जर बघा, त्याची चोच जशी मजबूत असते ना तसे आपले दात मजबूत होतात, हलणार नाही, पडणार नाही, दुखणार नाही. असं खूप पक्ष्यांच्याकडून, प्राण्यांच्याकडून. आता गवा माहिती असेल, जंगलात गवा असतो बघा, बघितलं की नाही? म्हणजे म्हशीसारखा असतो, मोठा असतो बघा एकदम. तो कुठं जिमला जातो का? पण कसा असतो, ब्रॉड असतो एकदम, पुढं पाठीमागं बारीक थोडासा ब्रॉड, शिना, गर्दन चवडी एकदम अशी जबरदस्त असतो.
ट्रकला धडक मारली, ट्रक पलटी मारला, असं त्याची ताकद असते. काय खात असेल होतो 15-15 दिवस जंगलात त्याच्या मागणं फिरून तो काय खातोय बघून, त्याच्यावरती रिसर्च करून, त्याच्यावरती अभ्यास करून सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. एक रात्र फक्त माझ्याबरोबर जंगलात राहा तुम्ही. रात्रीचे चित्रविचित्र आवाज ऐकले ना, नाही तर निम्म्या अर्धी मरतीलच मला वाटते. असे आवाज येतात. एखादा प्राणी एवढा छोटासाच असतो पण आवाज कसला खतरनाक असतो त्याचा, एकदम डॉल्बी लावल्यासारखा. रात्रीचं त्यात आम्ही सुनसान असलंय सगळं, एवढं जोरात आवाज येतो काय सांगण्यापलीकडचं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण बाजूला सुद्धा थांबू शकत नाही जंगलाच्या, तर त्यांच्या पाठीमानं फिरून फिरून आम्ही काही गोष्टीचा, म्हणजे माझी टीम असते, डॉक्टर्स असतात, तर आम्ही हे शोध लावतो, सर्च करतो याचा. बरं ह्याचा काय आम्हाला पैसा मिळत नाही, ते तुमच्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवतो. बांबू माहिती आहेत ना, बांबू, मोठे बांबू येतात बघा, त्याला छोटे छोटे कोंब असतात बघा सुरुवातीला, खाली पांढऱ्या रंगाचे असतात. हे कोंब जर खाल्लात ना तुम्ही, कोकणात भाजी वगैरे करून खातात त्याची, पण ते जर कोंब खाल्लात ना व्यवस्थित योग्य प्रमाणात खायचं आपल्या तब्येतीनुसार, आणि फक्त चालायचं, बाकी काही करायचं नाही. ते खायचं आणि चालायचं, थोडासा व्यायाम करायचा. ते गवासुद्धा व्यायाम करतो बरं, चालण्याचा व्यायाम करतो, झाडाला ताकद लावून तो नसा फुगवण्याचं काम करतो बघा. ऑटोमॅटिक 1.5-2 महिन्यामध्ये तब्येत एकदम स्ट्रॉंग होऊन जाते, आणि नो साईड इफेक्ट. आयुर्वेदाचा साईड इफेक्ट नाही, निसर्ग उपचाराचा साईड इफेक्ट नाही. अशा खूप काही किस्से आहेत, खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही फिरून तुमच्यापर्यंत आणतो, सगळीकडे फिरून त्याची माहिती घेऊ, आणि ती माहिती नीट ऐकून घ्या. तुम्ही ते घरगुती उपचार करा. अहो खूप ताकद आहे, खूप ताकद आहे त्या निसर्गामध्ये, आणि त्याचा अवलंब करा. आज आपण आयुर्वेदिक खात नाही का? पहिली गोष्ट काय असते, काड्याचा वास मारतो. काडे काय बरोबर नसतात, चवीला चांगले नसतात. दारू त्याच्यापेक्षा बेकार असते, त्याच्यापेक्षा जास्त वास मारतो असते. ती अगदी न चुकता माणसं पितात बघा काही का, ते चालते. दारू चालते म्हणजे तो काढा चालतो, हा काढा चालत नाही. बरं आपल्याला कुठं त्याचं काय असतंय, बाकीची औषधं काय गोडगोड असतात का? कडू असतातच ना, आपण ती खातो, पण काढा मात्र प्यायला पण तयार होत नाही. माझ्या इथं पण आत येऊन सांगतात, काढा तेवढा देऊ नका, गोळ्या किती पण द्या. काय करायचं, काय बोलायचं काय आम्ही? अहो मी म्हणतोय माझ्याकडे पण घेऊ नका, तुम्ही घरच्या घरी तयार करून प्या, तुम्हाला त्याचा उपयोग येईल, चांगला होईल. अशा काही गोष्टी आहेत ज्या घरच्या घरी करू शकतो, आणि त्या गोष्टी करत चला. विनंती करतो आपल्याला हात जोडून. मी का सांगतोय तुम्हाला, कशासाठी? कारण दवाखान्यात जाऊन पैसा वाया घालवून, वेळ वाया घालवून, शेवटी लाल दिव्याची गाडी मिळते, त्यातनं आपलं स्ट्रेचरवरून उतरायचं, खाली ठेवायचं, गाडीचे पैसे भागवायचं, आणि ह्याला गाडी लावायची. काय उपयोग नाही, काय उपयोग नाही, लक्षात घ्या. म्हणून आयुष्यात जगा, काढू नका. दवाखान्यात जाऊन माणसं दुःखात राहून आयुष्य काढतात. काय जरी कोण जर मित्र भेटला खूप दिवसानं, हसी मजाक चालत नाही. काय तुझं आपलं बरं आहे का, माझं पोरं असं वाया गेलं, तुझी अशी वाया गेली, ते असंच झालं, तसंच झालं, अमुकच झालं. किती जरी पैसा मिळाला तरी काय पुरतच नाही. किती लागतंय, म्हणजे माणूस एवढा हवरट आहे ना, काय सांगायचं. देवाकडे गेला म्हणला, काय देवा एवढं चांगलं शरीर दिलं, पोट मात्र एवढं एवढंच दिलंच, ते पण एकच, जरा मोठं तरी द्यायचं होतंच, नाहीतर 2 द्यायची होतीस. हे काय जाता जाता भरीन म्हणलं, एवढं भरायला काय लागतं? आहे का, भरलंय का कुणाचं पोट आजपर्यंत एवढं भरायचं? जेव्हा म्हणलं ते भरल्यावर ये परत तुला 4 देतो, अजून 1 भरल्यावर नाही, 4 द्यायचं लांबच आहे. देवाकडे मागायचं असेल चांगलं मागायचं, गरज मागायचं, काय मागायचं हे कळलं पाहिजे. नाहीतर एक जण होता कर्जबाजार, रोज लोक दारात जायचे, शिव्या घालायचे, पैसे मागायचे, याला द्यायला व्हायचं नाही. रोज रोज रोजचा कार्यक्रम सुरू झाला. शेवटी वैतागून एक दिवस देवाला आत्महत्या करणार म्हणला. देवा मी आत्महत्या करणार, मारणार, पण पुढचा जन्म असा दे, लोकांनी आपली आपली कामं केली पाहिजे, जाताना पैसे मात्र मला देऊन गेला पाहिजे. देव म्हणला तसा असतो, सुलभ शौचालयात नोकरी लावतो, माणसं आपलं आपलं काम करायचं, जाताना 5 रुपये घेऊन जायचे.
नाही करा म्हणून काय मागायचं कळलं पाहिजे. चांगलं मागा, चांगलं मिळेल. पैसा अडका मागण्यापेक्षा आरोग्य मागा, आणि मागण्यापेक्षा आपण आपल्या हातात आहे, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, आपण घेऊ शकतो. तर खरंच आयुष्य जगलो पाहिजे. आता असा जोक मारला तरी सुद्धा हसली नाही बघा, मला कळलंच नाही. त्याच्यावर GST लागलाय का काय मला माहिती नाही, त्याच्यावर टॅक्स बसतो का, मग हसत का नाही. काय काय लोक तोंड बघा, मीठ तोंडात ठेवल्यासारखं सगळ्यांच्यात असेल, तोंड असून असतात. तोंडावरती एवढ्या रेषा असतात ना, आवळ्याच्या तेलात घासलं तरी त्याच्या रेषा जाईल. काही लोक बघा कायम गंभीरच्या बीपीची गोळी खाल्ल्याशिवाय का बसत नाही. मन मोकळं करायचं नाही कुणाजवळ, दिल खुलास हसायचंच नाही. अहो हसा, हृदयातले ब्लॉकेजेस घालवायचे असतील तर हसलो पाहिजे आपण. बघा हसल्यानंतर चेहरा लाल होतो, होतो की नाही, घाम फुटायला लागतो हसून हसून. म्हणजे किती सर्क्युलेशन, किती रक्त गरम होतं बघा हसून. आम्ही रागात रक्त गरम करतो, ह्या चिडून बायकोवर जाळ काढायचा, गल्लीत गावाच्या शिव्या खाऊन यायच्या, बायकोवर जाळ काढायचं. ऐके नाही काय जर जाता गा बास, तुला काय कळत नाही, त्यानं मला असं असं म्हणला, त्यानं शिव्या दिल्या, त्याच्या बरोबर भांड जा, कोर्ट कचेऱ्या कर म्हणजे कळतंय. पोलीस स्टेशनला मग मेऱ्या वासून ऐकलं येते परत. मग म्हणून कसं आहे, वादापेक्षा हसत राहावं. नवरा बायकोचं आता खरंच खूप प्रेमाचं असतं, पण नवऱ्याला कौतुक शेजारणीनं भाजी दिलेल्याच काय सांगा. शेजारच्या बाईनं टेस्ट बघायला भाजी दिली नाही, तिच्या हाताला चवच वेगळी आहे. तर रोज काय तुझी काय लगदा करून खायला घालते. बायकांना हसायला आलं बघ. नाही बायकोनं पण आल्याबरोबर हसत खेळत स्वागत करावं असं वाटतंय का नाही. आल्याबरोबर बायको जर मोबाईलवरती असली काय करायचं. बायकाशी नुसतं फुकटच वाटतंय, शिवाजी महाराज माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होय, पण त्याच्यासाठी तुम्ही जिजाऊ व्हायला पाहिजे का नको. आमची आजची जिजाऊ काय करते, TV बघत बसलेली असते. शहाजी राजे येतात, स्वतःच्या हाताला जेवण घेऊन जेवतात, तरी जिजाऊ TV समोर वर आणि म्हणतात तिकडं पाणी आहे बघा पलीकडं, घ्या आणि प्या. कारण हिचा इकडला शीन चुकला तर काय करायचं. भाजी नीट करता करता मध्येच काय कुठून टाकते त्यात माहित नाही. तिकडं बघ, TV बघ, असं असं करत कुणी हात थांबा जरा, शेवटचाच पार्ट राहिला तेवढा बघतो गेला. किती महत्वाचं काम असतं ते. नवऱ्याने किती जरी रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न केला, यांचं तोंड TV, काय करायचं, कसं चालायचं, काय बरोबर आहे का. गेल्याबरोबर वाटतंय ना, हसत खेळत स्वागत करावं. बायकोनं मस्तपैकी या बसा, चहा देऊ का, नाहीतर बायको विचार चहा कुठनं पिऊन आला का करायला लागतोय. असं वाटतं दुसरीकडे जाऊन चहा प्यावं, तुझी गाडीवर वगैरे किंवा हॉटेलमध्ये, असं काही गैरगैर समजतं. तर आयुष्य हसलो पाहिजे, जगलो पाहिजे. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. मुलांचं कौतुक मेन म्हणजे कमी करा. मॉम किंवा मम्मी होऊ नका, आई व्हा, आजी व्हा. आणि आजी व्हायचं असेल तर नातवंडांना तुम्ही ज्या भले दंतकथा असू द्या, पण ते सांगण्याचा प्रयत्न करा, त्यातून शिकवण देण्याचा प्रयत्न करा. आमची आजी मला दंतकथा सांगायची, चांगलं काम केल्यानंतर काय होतंय आणि वाईट काम केल्यानंतर काय होतंय त्याची सगळी माहिती मला आजी सांगायची. म्हणून कुठंतरी चांगलं काम करावं असं वाटायला लागलं ना. माझी आजी म्हटली असती विरंपण सारखा जंगलात हिंड, आता हिंडतोय. सोनं लूट चंदन लूट म्हणली असती म्हणजे तसल्या कथा सांगितल्या असत्या तर मी पण आता कुणाला तर किडनॅप करून बसलो असतो, आतापर्यंत मारला पण असता मला कदाचित, आहे ना. झालं असतं का नाही. मी जंगलात फिरतो पण चांगल्यासाठी, वाईटासाठी फिरतो का. जंगलात जरी गेलो तरी काही लोकांच्या परमिशन्स असतात माझ्याकडे, मी असंच फिरत नाही. परमिशन काढल्याशिवाय ते जाता पण येत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट, तिथं कुठल्याही प्राण्याची पक्ष्याची कधी हत्या करायची नसते, ते नियम पाळायला लागतात. कधीही बाहेर येताना कधीही जंगलातली काही संपत्ती बाहेर घेऊन यायची नसते. आणि तुम्ही जरी गेलात तरी काही तसलं काही आणत बसू नका, कारण जंगल कसं असते, हे वाढलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. आपण वनस्पती वाचवली पाहिजेत. आज एवढी सगळे लोक ऑक्सिजन घेतात, इथं ऑक्सिजन येतो की नाही तुम्हाला,
हे जर समजा प्रत्येकाला सिलेंडर लावायचं असतं तर किती खर्च आला असता? आयुष्यभराच्या ऑक्सिजनची किंमत काढा की किती आहे. तुम्हाला निसर्ग फुकट द्यायला लागलाय, झाडं फुकट देतात, तर त्यांना वाचवायला पाहिजे का तोडायला पाहिजे? आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायला पाहिजे हे समजलं पाहिजे. मम्मी होऊ नका म्हणजे कसं आहे, हल्ली मम्मी काय करते, मुलाला छानसं नटवायचं, सजवायचं आणि त्याला बसपर्यंत नेऊन घालवायचं, बघू व्यवस्थित चढ, हळू चढ, त्याला उचलून ठेवायचं. पडे ना का तिकडं जरासं. आमचे गुडघे फुटल्यात म्हणून आमचे गुडघे व्यवस्थित आहेत अजून. लहानपणी आम्ही एवढं पडायचो, गुडघे फुटलेले असायचे, पण घरात जाताना लंगडायचं नाही. लंगडे की मिळलोच, आईनं मारलंच म्हणून समजायचं तुलाच. परत दुसऱ्या दिवशी खेळायला सोडणार नाही, ते आणि वेगळं. पण दुसऱ्या दिवशी सोडणार नाही म्हणून किती जरी लागलं तरी ती सहन करायची कॅपॅसिटी वाढत गेली आमची. आता आहे का तसं? आता जरा काय झालं तर त्याला लागलेलं काहीच नसतंय, पण लगेच दवाखान्यात पळतात. एक्सरे काढा, हेअर क्रॅक आहे, अमुक आहे, तमुक आहे, प्लॅस्टर घाला आणि मग त्याचा ते 1.5 महिना 2 महिने पाय प्लॅस्टरमध्ये, मग तेव्हापासून ते लांगडायलाच लागते. असं चालतं. आम्हाला लागलं हेअर क्रॅक न पाक फ्रॅक्चर झालं तरी आम्ही सरळ चालत होतो, म्हणून आज आम्ही ओके आहे. जुळलीत ना हाडं कुठं मोडले असतील, तुटले असतील, काही माहीत नाही. कधी तोंड सरळ नाही, कधी खोपर सरळ नाही, सदा निकादा पडून फुटलेलीच आहे. मातीतनं खेळायचं, हात न दुखतात, तसंच जेवायला बसायचं. जाऊ दे, मातीतलं सोडून द्या. त्याला त्यावेळेस कुठेतरी लांब जायला लागायचं चालेल. सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक तिकडंच व्हायचं, 2 किलोमीटर जाणे 2 किलोमीटर येण्यातच. तर तिकडनं यायचं, ते हात धुवायचं नाही, साबण बिबण भानगड नाही. 8-8:30 वाजता तसंच जेवायला बसायचं सकाळी. आता 8:30 वाजलं तर मुलं उठत नाही, काय करायचं? आणि आपण आणि म्हणतोय असू दे जरा रात्री उशिरा झोपले. का रात्री उशिरा झोपाय काय करत होतं ते? पहाटे उठून अभ्यासाला बसवा, एक फेरी मारायला लावा त्याला, तुम्हीही चालायला जावा लवकर उठून. बघा त्याची तब्येत चांगली राहिलो. त्यांना 98-99% 100% मार्क नाही मिळवले तर चालतील, पण 98-99-100 वर्ष तरी जगला पाहिजे अशा पद्धतीची तिची बॉडी करा. त्याची तब्येत तशी पाहिजे. आमचा आजोबा होते ना, मिलिटरीतून ते शिकलेले नव्हते. पन्हाळ्याला काहीतरी बघायला गेलते, तिथूनच उचलून गेला होता मिलिटरी. त्यावेळेस मिलिटरी जायला पण तयार नसायचं. त्यावेळेस मिलिटरीमध्ये घेऊन गेले, पन्हाळ्याहूनच सगळं तिथंच, घरात पण माहीत नाही. घरात काय तर किरकोळ वाद झाला म्हणून पन्हाळ्यावर गेले काहीतरी बघायला मित्रांच्या बरोबर. तिथूनच त्यांना नेलं, जे मिलिटरीत भरती झाले ते झाले. शिक्षण नाही, काय नाही, काय नाही, पण तब्येत अशी होती शेवटपर्यंत पोट नाही, बॉडी एकदम मजबूत, दणदणीत. काय करायचं? माझे एक आजोबा 113 वर्षाची होऊन वारले आणि पंजोबा माझे 118 वर्षाची होऊन वारले. 100 क्रॉस करून पुढे गेलेली माणसं आहेत. आम्ही आज करू का? काय वाटत नाही, पण ते केलं पाहिजे, जगलं पाहिजे. हसत राहा, आनंदात राहा, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एवढंच सांगतो. आता सगळ्यात शेवटचं सांगतो तुम्हाला. सध्या वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर खूप भीती वाटते. म्हणून काळजी घ्या, पण घाबरू नका. मेन कसं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. आता कॅन्सर होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? काय माहिती आहेत का तुम्हाला? काय गोष्टी काय नाही. एक तर खाणं पिणं व्यवस्थित हो. पिणं म्हणजे तसलं नाही. ते माझ्याकडे एक शाणं आलं होतं, नाडी बघितल्यावर कळलं साहेब घेतात ते, म्हणून मी विचारलं साहेब घेता की नाही? नाही. आणि परत थोडं लिहिलं, म्हणलं साहेब घेता? नाही हो, नाही नाही. शेवटी विचारलं मी, साहेब घेता? काय राव एवढं बोलायला लागलं तर भरा की ग्लास म्हणाले मला. काय म्हणले, तिथंच ग्लास भरा म्हणाले. खाणं पिणं म्हणजे पिण्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, गैरसमज करून घेऊ नका. पिणं म्हणजे आपण पाणी पिऊ शकतो व्यवस्थित योग्य प्रकारे, ताक पिऊ शकतो, काढे पिऊ शकतो, त्यातलं पिणं सांगतो. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित राहायचं, खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं. व्यायाम हा पाहिजेच पाहिजे. योगा करा, काही करा तुम्ही, जिमपेक्षा तुम्ही योगा करा. बाकीच्या गोष्टी करू शकतो आपण. चालणं सगळ्यात महत्वाचं आहे. चालाल तर वाचाल, म्हणून चालत राहा. बघा तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत राहतील. चाललो पाहिजे आपण. वाचायचं असेल आपल्याला चालणं गरजेचं आहे. मी हे वाक्य ऐकलं, अशी वाक्य ऐकलेली वाचलेली भरपूर आहेत माझ्याकडे. एक हृदयाचं ऑपरेशन करायचं, दवाखाना होता, ओपन हार्ट सर्जरी व्हायची तिथे.
आणि त्याच्या बाहेर लिहिलं होतं, यदि खोल देते दिल यारों के साथ, यदि खोल देते दिल यारों के साथ, तो आज फुलवाना ना पडता अवजारों के साथ. म्हणजे मित्राच्या बरोबर मन मोकळं केलं पाहिजे, नवरा बायकोनी मन मोकळं केलं पाहिजे, नाहीतर मग बायको संशय घ्यायला लागते बघा. आणि मोबाईलचा पासवर्ड सांगायचा नाही बायकोला. मन मोकळं करायचं, कारण मन मोकळं करता करता पासवर्ड सांगून बसा आणि बल्ल्या पाडा. काही खरं नसते बरं का. आता काही करू नका, आता खिशातून मोबाईल काढायला लागला, पासवर्ड चेंज करतो म्हणणार रात्री सांगितलं. तर असो, चला हसत खेळत राहा, आनंदी राहा. आता कॅन्सर पासून वाचण्यासाठी काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला सांगतो. निसर्गाचा भरपूर उपयोग करू शकता. बघा, पूर्वी जखम झाली, आपण काय करत होतो, हळद घालायची त्याच्यावर. म्हणजे हळद किती गुणकारी आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आज केमिकल युक्त हळद मिळते मार्केटला, पण चांगली जर हळद तुमच्याकडे कुठे मिळत असेल तर ती घ्या. ती कशी चेक करायची ते पाहिजे असेल तर त्याची माहिती सुद्धा विचारून घ्या. चांगली कोणती, खराब कोणती, कलर कसा असायला पाहिजे हळदीचा वगैरे. खूप सांगत बसलो तर दिवस जाईल इथं माझा प्रत्येक गोष्टीचा. तर ती तुम्ही माहिती घेऊ शकता. पण ओरिजिनल हळद कशी ओळखायची, काय करायची, कोथिंबीर मार्केटला गेल्यानंतर कशी ओरिजिनल ओळखायची, मेथीची भाजी, पोकळ्याची भाजी चांगली कुठली, ऑर्गॅनिक कुठली, खराब कुठली, कशी ओळखायची माहिती आहे का. आपण जातो नुसतं भाजी घेतो येतो, मोठी पानं दिसली घेतली आली, देखणी दिसली घेतली आली, बरोबर आहे का नाही. एक नंबर मिळाली, 5 रुपयाला मिळाली म्हणतात वर आहे. आणि 1 रुपयासाठी त्या बाईबरोबर भांडत बसतात ना बाजारात. 2 रुपयाचं रक्त आठवतात, खरे 1 रुपये वाचवतात, आहे का नाही. भांडायचं, जोरात भांडायचं, हायगे करायचं नाही. आपण कडा 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 बांधायचं, अंगात रक्त आहे नाही तेवढं आठवायचं. आणि ते हिंदी बोलणारे एखादे असले तर ते आमचं हिंदी त्याच्यावर, हे देव की गुमान देव तो क्या एवढे को येत आहे क्या बोलते, काय पण बोलते हे नाही. तर गाजराचा रस होऊ नये म्हणून आपण पिऊ शकतो ना. खूप काही गोष्टी आहेत. तर अशा वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळ्या एक पेरूसारखं फळ असतात, तर त्यांचं नाव तुम्हाला माहित नाही. म्हणजे सांगितलं तर किती कळलं काय माहित नाही. पण ते अशी काही फळं असतात एकदम आंबट आहे ते फळ. त्या फळाचा जर रस पिलात तुम्ही, त्याचं चित्र वगैरे दाखवतो तुम्हाला मी वाटलं तर ते फळ तुमच्याकडे, कारण प्रत्येक नाही. आता आमच्या इकडे पेरू म्हणतात, इकडं विदर्भ मराठवाड्यात गेले काय तर जाम काय तर म्हणतात होय. ते पेरूला मला एक जण विचारलं, जाम आहे खाणार का. मी म्हटलं मला वाटलं कुठलं माती प्रकार आहे वाटतं. आमच्या इकडे ते काव जाम असं मातीचा प्रकार आहे तो. मला वाटलं माती आहे. म्हणलं मी कशाला माती खाऊ, नाही म्हणलं बघा तरी. मग ते आणून का, मला वाटलं आत्ता देतील मग देतील. 2 पेरू खाल्ले, म्हणलं तुमचं जाम कुठं आहे, तर खाल्लं की म्हणले. ते असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर बघा, चिंच सगळीकडे माहिती असेल. चिंचेचा कोळ करायचा आणि तो अर्धा चमचा प्यायचा, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. बघा, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी येईल, पचनक्रिया सुधारेल, लाळ ग्रंथी ओके राहतील तुम्हाला. म्हणजे एकाचे भरपूर उपयोग असतात. तुम्हाला थायरॉइड वगैरे मेंटेन राहील. मेन म्हणजे बुद्धी शार्प व्हायला लागते. बघा की कसं होतंय, झटका लागतोय की नाही चिंच खाल्ल्यानंतर, होतं की नाही. सगळीकडे मुंग्या येतात, सगळीकडे सर्क्युलेशन नीट चालायला लागतं. ह्या गोष्टी होत राहतात, आपण करायला पाहिजे. नस ब्लॉक आहे हे आहे असं काही शक्यतो करून मला नाही वाटत की होत असेल असं. कारण बघा की जिम करताना आता आमच्या नसा सुद्धा अशा फुगलेल्या असतात, आता नॉर्मल आहेत, आता दिसत नाहीत मला. व्यायाम करताना मी नसा मोठ्या झालेल्या असतात, मग तेवढं शरीर फ्लेक्सिबल असतं आपलं. त्यामुळे थोडासा व्यायाम करा, चालत चला. अजून सांगायचं झालं तर गाजराचा रसच तुम्ही प्या थोडा. या दिवसात बघा तुम्हाला चांगले गाजरं मिळू शकतात, ते प्यायचं. कुठली त्या ऑरेंज कलरची वगैरे मिळतात तसली नाही, चांगली शेतकऱ्याकडून घ्या, व्यवस्थित घ्या, त्याचा रस व्यवस्थित काढा, ते प्यायचं. अजून जर सांगायचं म्हटलं तर पेरूचं पान आहे, आंब्याचं पान आहे, हे चावून खायचं. बऱ्यापैकी चालणं पाहिजे. किमान 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 मी म्हणतो महिन्यातून 1 वेळ तरी अगदी अर्धा चमच्यातला अर्धा चमचा निरगुडीचा रस प्यायचा, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. बघा, निरगुडीचा रस, निरगुडी माहिती आहे ना. पूर्वी बघा की जंतू होऊ नयेत म्हणून गोठ्यात वगैरे त्याची पानं टाकायची. घरात जर पानं टाकली, मच्छर पाली वगैरे काही थांबत नाहीत बघा. त्याची पानं जर घरात जराशी जर त्याचं टाकून जर धुबी केली ना, पालीसुद्धा पळून जातात, उंदरं पळून जातात, मच्छर इतर कीटक निघून जातात. करून बघा ह्या गोष्टी. गाईच्या शेणात तूप घालायचं थोडंसं, आणि त्याचं समजा एक अगरबत्ती तयार केली तर ऑक्सिजनची लेवल आपल्या घरामध्ये चांगली राहते रात्रीची, ती तेवढीच लावायची रात्रीची. पण संध्याकाळची अगरबत्ती लावायला सांगतात बघा घरामध्ये.
तर पूर्वी तशा अगरबत्त्या होत्या. आता ठीक आहे, सुगंधी अगरबत्त्या आलेल्या आहेत, पण त्या पद्धतीच्या अगरबत्ती तुमच्या घरामध्ये लागली पाहिजे. संध्याकाळचं लक्ष्मी घरात राहते. संध्याकाळी प्रत्येक स्त्रीनं स्वच्छ हातपाय धुवून झाडू मारून, आता थोडा कामाला माणसं ठेवलेली असतात, पण तरीसुद्धा थोडंसं व्यायाम होतोय त्या पद्धतीनं झाडू मारून मस्तपैकी घरी जर मारा, अगर नाही मारा पण कम से कम अगरबत्ती तरी स्वतःच्या घरामध्ये संध्याकाळची लावा. बघा, आरोग्य टिकून राहतं. आरोग्य संपदा आपल्या घरात आहे आणि ते आपण मिळवू शकतो. बघा, संध्याकाळी घरी नवरा घरी आला आणि अगरबत्तीचा वास आला, बाहेरने किती जरी चिडचिड करून आला असला तरी शांत राहणार, ओके राहणार. आपलंही मन प्रसन्न राहतं, घरातलं वातावरण प्रसन्न राहतं, आजार निघून जातात. तर हे कॅन्सरसाठी काळजी घ्या, घाबरू नका कुठल्याही गोष्टी. व्यायाम करा. हळद आहे, झालं तर तुम्हाला गाजर आहे, झालं तर निरगुडी आहे, अशा पद्धतीच्या अशा जवळपास ना मी तुम्हाला 50 वनस्पती सांगू शकतो. पण सध्या तर एवढं इझी अवेलेबल आहे ते करा. लसूण आहे, दालचिनी आहे, कोथिंबीरीचा काढा आहे, अशा प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. हे खूप काय 50 वनस्पती आहेत ज्या आपल्याला त्या कॅन्सरपासून लांब ठेवू शकतात. पण ते केलं तर, नाही केलं तर काय खऱ्याचं नाही. कारण वाढतं कॅन्सर प्रमाण खरंच खूप. आता काल परवाच मला वाटतंय, कालच मुंबईमध्ये बघा, एक बाई फक्त रडत होती. मला कळलं ना काय झालं, मला काहीच कळलं. मी म्हटलं ताई काय झालं ते तरी सांगा. तर गेल्या महिन्यात त्यांचा 10 वर्षाचा मुलगा कॅन्सरनं वारला. आता 10 वर्षाच्या मुलानं काय बघितलं असेल आयुष्य. म्हणली 5 वर्षे असताना हळूहळू म्हणाली त्याला एक गाठ उठलेली, ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट झाली. 4-5 वर्षे झाली आणि मेला. मग काय करायचं, पैसा सगळं घरदार सगळं विकायची वेळ आली. म्हणजे सगळं विकलं आम्ही बऱ्यापैकी, पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. काय करायचं. म्हणून काळजी घ्या, घाबरू नका. भीती म्हणजे औषध नाही. भीतीसारखा दुसरा रोग नाही, आत्मविश्वासासारखं दुसरं औषध नाही, आणि हसण्यासारखा जखमेवर लावायला मलम नाही. बघा की लगेच इथनं माणसं जास्त जखमा इथं होतात, आणि त्या जखमा जर पुसायच्या असतील, आयुष्य आनंदात घालवायचं असेल, तर देवानं हसणे हा मलम दिलेला आहे. म्हणून ते वापरा. मेकअप करून तुम्ही जेवढं सुंदर दिसणार नाही, तेवढं हसल्यानंतर सुंदर दिसाल. जर बघितलं बघा, कुणाकडेही बघा, तुम्ही स्माईल करून बघितलं तर कसं वाटतंय. काळं सावळं आहे आणि हसतंय बघून आपल्याला कसं वाटतं. आपल्याला पण हसावंसं वाटतंय. माप दिसायला गोरं पान आहे आणि तोंडावर गिलावा केल्यासारखं त्याचे असेल तर काय उपयोग आहे. एखादी व्यक्ती बघा बस स्टॉपला थांबलेली असते किंवा कुठेतरी आयुष्यात भेटते, त्याची ना आपली काय ओळख नसते, काय संबंध नसते, पण तरी सुद्धा त्याला बघितल्यावर रागच येतो. असतंय का नाही असं सांगा. एखादं आयुष्यात भेटलंय का नाही, का पुन्हा स्टॉप त्याला रागच येते. त्याचं तोंड बघितलं असं वाटतं फोडावंच फोडते. असं का होतं, तर काही व्ह्यूज जुळत नसतात. बघा थोडंसं प्लीज. गाणं चांगलं लावलंय, या वयात असले पासवर्ड आहे का मोबाईलला. म्हणून सांगतो, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, असंच खेळत राहा. माझ्याकडे पण एक औदुंबर नावाचं होतं, डॉक्टर होतं. मराठवाडा विदर्भातलं कुठलं तरी होते, वडील पण डॉक्टर होते बहुतेक. त्यामुळे डॉक्टरने त्या माझ्याकडे पाठवलं होतं. मला म्हणले सर याला प्रॅक्टिसला तुमच्याकडेच ठेवा. मी ठेवलं. हे साधारण कदा स्टाफवरती येतं, स्टाफवरती चिडत राहायचं. आणि त्याचा आवाज कसा पेशंट नाही, हे एवढं कळत नाही का तुम्हाला. त्याला कळालं असतं ते डॉक्टर झालं नसतं का. नाकात बोलायचं एक तरी, आणि किती जोक मारा, हसायचंच नाही. म्हणलं औदुंबर आला हास, म्हणलं त्याचा खवा तर हास. ते पोट वाढायला लागले, म्हणलं हसत नाही. पोटात दुखच तोपर्यंत माणसं हसतात म्हणलं, म्हणून पोट मेंटेन राहतंय. तो हसत नाही, काय करत असतो. अर्ध बोलणं आम्ही अंदाजानच ठरवतोय म्हणलं तू घे बोलला असशील. पण तसंच होतं ते. असं घ्यायचं तसंच घ्यायचं, कसं घ्यायचं सांग ना. लग्न झाले असले बायको काय म्हणाल सांग. लिहिले वाचता येत नाही, काही नाही, त्याला वाचता येत. तू सांग ना राजा, प्रेमानं सांग. कसलाही जोक मला हसायचं नाही. मला परफेक्ट मारायचं कसलं असतं काय समजलं नाही. पण तसं राहू नका खरंच.
मला लग्न ठरलं काय झालं माहित नाही. मला बोलवलं तुम्ही गेलो नाही काय करायचं. फोटो लग्नाचा फोटो सुद्धा त्याचा असा असतो. कोण आठवलं तसं लग्नाचे फोटो आठवले का आठवायचे लग्नाचे फोटो कोणाचे ते आता सेल्फीच आलंय बघा फोटो काढतात असं चुकून मेलं तर कार्याला फोटो लावायचं नसतं. झाल्यासाठी चला हसत खेळत राहा. हसत खेळत राहा, आनंदी राहा. बघा हसलात तुमच्या डोक्यात आलं का आता इथं दवाखान्यात आलं असं तरी वाटलं का. असंच जगायचं आयुष्य परत नाही. चला प्रत्येकाला आरोग्याची त्याच्यात सुद्धा प्रकार असतात. ते आरतीला उपार्जन आणि त्या आरतीमध्ये सुद्धा आरती म्हणजे देवाची आरती त्याच्यात सुद्धा प्रकार असतात. ते गालिन लोटांगणमध्ये ना त्याच्यात सुद्धा म्हणते वाट पाहे सजना असतं का ना वाट पाहे सजना भारी असते. आरतीला मंडळातली आरती असते तर त्याच्या टाळ्या नाही वाजवायच्या भारी असते. अंगात येणाऱ्या बायकांचं पण कसं असते बघा जे हलगी वाजायला आली तर त्याच्यावर चाली वेगळी असतात आणि बँड असेल तर असं जर समजा बँड वाजला गेंजीचा अशा पद्धतीचे हात जोडायचे. ऐकून या अगोदर अशा पद्धतीने हात जोडायचे आणि फुल स्पीडला टाळ्या वाजवायच्या. फुल स्पीड नंतर जरा ऐकायचं नाही. असे हात चोळायचे, जोरात हात चोळायचे, जोरात 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 जोरात. आता नाही टाळ्या वाजवायच्या. ऐकून घ्या म्हणून सांगितलं तरी आम्ही पुढे असे जोरात हात चोळायचे. चेहऱ्यावरती ठेवायचे, केसांच्या मधून पाठीवर मानेवर न्यायचं, वरती बघायचं आणि असं करायचं. ओके बघा एकदम फ्रेश वाटायला लागेल. 1 2 3 आवाज आला पाहिजे. जोरा 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 या पाठीमाग चला. कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय ना. तर असंच फ्रेश राहायचं. ह्या फ्रेश मूडमध्ये आत यायचं. एका मिनिटात आपलं काय असेल ते सांगायचं आणि फक्त आपल्या पुरतंच बोलायचं. जे दिलंय मी पाया पडून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, जे दिलंय त्यात आज आपण बरे होणारच हे म्हणायचं. आजार रोग काय असेल इथं पेटवून जावा, जाळून जावा, इथं कापून जावा. आम्ही त्याला काढी लावतो. कसं आहे डोक्यात आजार जास्त असतात, शरीरात कमी असतात. मानसिकता आपली काय झाली, मला हे झालं तर काय, मला ते झालं तर काय नाही. ज्यावेळेस मरणार त्यावेळेस मरणारच. बरीच लोक विचारतात काय पथ्य पाणी पाळायचं का, जाऊन मरच आहे की मस्त. कशाला पथ्य पाणी पाळायला पाहिजे. पथ्य पाळायचं हे खायचं नाही ते खायचं नाही. मेल्यावर मग तिथं जागा सारवून त्याच्यावर आणि आणून ठेवायचं. वडा आवडत होता, पाव आवडत होता, त्याला अंडी आवडत होती. येणारा असला तर त्याचे मित्र त्याला आवडत होतं ठेवायचं. माणसं गेली की
अरे गेला मरून लाईनीने आपण जाऊन त्याचा आनंद साजरा करायचा. नाही का? बघा, लोकांना दाखवायला कुठं आणून ठेवायचं आहे. दोस्त गेला माझा असं करत पाया पडायचं. माणसं गेली तिथे उचलायचं चालू. काय नाही, मेलेल्या माणसावरती पैसे उधळतात पण चिल्लर ती सुद्धा लोक ठेवत नाही, ते सुद्धा गोळा करून घेतात. असं ते म्हणतात मेलेल्या मड्यावरती पैसे असावं, लक्ष्मी येते, जाताना त्याचं सिगरेट ओढत जातं. आहे का? असं उधळलेले पैसे किती लोकांनी ठेवलेले आहेत? कुणाकडे नसतात. राहिली का लक्ष्मी तुमच्याकडे? चांगलं काम करा, त्याच्यावर लक्ष्मी राहते. आत यायचं, 100 प्रकारचे आजार सांगत बसायचं नाही. काय